मानसी, मला न सांगता माझ्या सासरी गेली का? तुम्ही का असं वागताय माझ्याशी? कशाला उगाच चिडचिड करतेस? चिडचिड करू नये तर मग काय करू मी आजोबा? अच्छा, म्हणजे तुम्हाला काही चुकीचं वाटत नाही ह्याच्यात? आजी, ते माझा सासर आहे, तिचा काय संबंध आहे त्यांच्याशी? असं कसं म्हणतेस ग? ते आपल्याला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात, मग आपण नको मानायला? हो, आणि मग माझं काय? मुळात या दोन घरांमध्ये संबंध माझ्यामुळे ना, हे विसरलात तुम्ही. बाळाला घेऊन उगाच कशाला जा आणि ये करायचे? सलीलला आणि त्याच्या आईला आपण भेटलोच होत की, म्हणून मीच तिला सांगितलं तू आपली तुझ्या सासरच्यांना घेऊन जा म्हणून. आम्ही सुद्धा गेलो नाही तिथे. तुम्हाला नव्हतं जायचं तर मग मला सांगायचं ना, मी गेले असते. पण आज ना उद्या तू जाणारच आहेस ना तिथे. मग आज का नाही, हाच प्रश्न आहे माझा. उगीच लहान मुलासारखे हट्ट करू नकोस. आजोबा, माझा हक्क आहे त्या घरावर आणि त्या घरातल्यांवर. आणि मनूचा त्यांच्याशी काहीही संबंध नसताना, तिचा हक्क नसताना ती तिच्या सासरकडच्यांना घेऊन गेली. माझ्या सासरी भेटायला का? तिचा त्यांच्यावर हक्क नाहीये असं मात्र अजिबात नाहीये बर का. तू जशी त्या घरची सून आहेस तशी ती त्यांना मुलीसारखी आहे. हे नातं पुरेसं आहे बर का. सलील आणि त्याच्या आईविषयीचं त्यांचं मतही आपल्याला कळलं असतं ना. प्लीज, तुम्ही दोघांनी मला कितीही कारणं दिलीत ना, तरी मला ती पटणार नाहीये. मुळात मनू माझ्या सासरी गेले आणि तुम्ही ही गोष्ट मला सांगितली नाहीये ना, ही गोष्ट मला आवडलेली नाहीये. अरे बाप रे, अहो केवढा हा घाट घातलाय तुम्ही. कशाला एवढं सगळं केलं? अहो कशाला काय विचारता? मुलाची आई आणि मुलगा मुलीला बघायला येणार, मग असं तसं करून कसं चालेल? आणि बघा, मानसीचा होणारा नवरा आणि होणारी सासू बघायला आमच्या घरातले सगळे कसे थांबलेत ते. खरं सांगू का, आमचं एक घर म्हणजे सगळं असं संस्कृती प्रिय आहे. त्यामुळे सण समारंभ हे करायला आम्हाला आवडतात. मग अशा काही निमित्तानं आम्ही एकत्र येऊन सगळे मिळून हा समारंभ साजरा करतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.